नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माळेगाव यात्रेमध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झालेला आहे। येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये बेल भंडाऱ्याची उधळण करण्यात भाविक दंग झालेत। दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध माळेगावच्या यात्रेला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणातून हजारो भाविक यात्रेत सहभागी झालेत। रिसनगावच्या नाईकांची 7वी पिढी पालखीचं नेतृत्व करते। परंपरेनुसार खंडोबा देवस्थानातून पालखी काढण्यात आली। यावेळी पारंपरिक वाद्याच्या गजरात बेल भंडार, खोबऱ्याची उधळण करण्यात आली। जिल्हा परिषदेच्या वतीने पालखीचं पूजन शासकीय विश्रामगृहात करण्यात आलं। वीर नागोजी नाईकांनी आज 600-700 वर्षापूर्वी बहुजनांना एकत्र आणण्याचं काम नागोजी नाईकांनी केलेलं आहे। आणि आज जे आपण जे जातीवाद, धर्मवाद वगैरे जे म्हणतो आपण, ते 700-800 वर्षापूर्वी नागोजी नाईकांनी इथं मुस्लिम येतात, ख्रिश्चन येतात, ईसाई येतात, हिंदू येतात, बौद्ध येतात, सगळ्याच धर्माचे इथं लोक येतात आणि गुण्या गोविंदांना खंडोबाचं दर्शन घेऊन आपण सगळे एक आहोत असं जणू आपल्या देशाला सांगत आहेत। तरी आज जी परिस्थिती चाललेली आहे की ह्या यात्रेवरून की लोकांनी लक्षात घ्यावं की आपण सगळे एक आहोत, मानवजात सगळी एक आहे। अशी यात्रा माझ्या माहितीप्रमाणे दक्षिण भारतामध्ये आगळीवेगळी कुठं भरत नसावी। या यात्रेमध्ये गाढवं येतात, उंट येतात, मोठ्या प्रमाणावर घोडे येतात, लाल कंदारी येतात आणि सगळ्यात पशु आणि पक्षीसुद्धा या यात्रेमध्ये आपल्याला बघायला मिळतात। देवणी हे आमच्या बाजूच्या जिल्ह्याचं भूषण आहे, लातूर जिल्ह्याचं, आणि लाल कंदारी हे नांदेड जिल्ह्याचं भूषण आहे। जिल्हा परिषदेच्या वतीनं अतिशय भव्य आणि भरीव अशी तरतूद जिल्हा परिषदेने केलेली आहे। माळेगाव यात्रेत जनावरांचा बाजारही मोठ्या प्रमाणात भरला जातो। उंट, घोडे यांसह विविध जनावरं, पशुपालक दाखल झालेत। तसंच खंडोबाच्या कृपेमुळे दुष्काळातून कायमचं सुटू असा विश्वासही भाविक व्यक्त करतायत। आमदा पाणी पाऊस नाही ते, सोयाबीन नाही ते, दुष्काळ पडलं तर बी आम्ही देवाला येत आहोत आणि देवाची चाकरी करणार आहोत, देवाचे बांधले आहोत आम्ही। तर देवाच्या कृपेने पुढच्या वर्षी पाऊस चांगला पडून समजायला सुखी भगवंतांना ठेवा म्हणून एवढी मागणी मागायला आले आम्ही। महाराज जात ही काटेवाड आहे आणि घोडा हा गॅलपसाठी प्रसिद्ध आहे। गेल्या 3 वर्षापासून हा लगातार चॅम्पियन येतो। श्री क्षेत्र माळेगाव यात्रेत विविध स्टॉल्स लावण्यात आलेत। उंट, घोडे, लाल कंधारी तसंच देवणी गायींचं प्रदर्शन भरतं। नागेश रायरकर, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नांदेड।